आपलं शरीर आजारी पडण्यापूर्वी किंवा गंभीर आजाराच्या सुरुवातीला काही लक्षणं दाखवतं आणि ही लक्षणं गंभीर असतात, तेव्हा याकडे दुर्लक्ष करू नका. जसं की सतत थकवा जाणवणं, झोप पूर्ण असूनही दमल्यासारखं वाटणं, छोटं काम केल्यावरही अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणं. यामुळे ॲनिमिया, थायरॉईड, किडनीचे विकार, लिव्हरची समस्या आणि हृदयाची कमजोरी येऊ शकते. त्याचप्रमाणे अचानक वजन घटणं किंवा वाढणं, प्रयत्न न करता वजन 3 ते 5 किलो कमी होणं किंवा पोटावर अचानक चरबी साठणं. यामुळे डायबिटीज, कॅन्सरची सुरुवात, थायरॉईड किंवा हार्मोनलमध्ये बिघाड होतात. तेव्हा या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे भूक पूर्णपणे कमी होणे, आवडतं पदार्थही नकोसं वाटणं, लवकर पोट भरल्यासारखं वाटणं. यामुळे लिव्हरचे आजार, किडनीचे विकार, पोटाचे गंभीर आजार आणि कॅन्सर होतात. सतत डोकेदुखी किंवा चक्कर येणं, रोज किंवा वारंवार डोकं दुखणं, उठताना डोळ्यासमोर अंधारी येणं. यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका, B12 कमतरता, मेंदूविकार होऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास होणं, थोडं चालल्यावर दम लागणं, छातीत जडपणा जाणवणं. यामुळे हृदयविकार किंवा फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात, जसं की ॲनिमिया, किडनी फेल्युअर, छातीत दुखणं किंवा डाव्या बाजूला वेदना होणं, हातात वेदना, मानेत वेदना किंवा जबड्यात वेदना होणं. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाऊ शकता. त्याचप्रमाणे मूत्रात बदल, लघवी कमी होणं, फेस येणं, जळजळ, रक्त दिसणं. यामुळे किडनीचे आजार, युरिन इन्फेक्शन किंवा डायबिटीज होऊ शकतं. त्याचप्रमाणे सतत सूज येणं, पाय, घोटे, डोळ्याखाली सूज येणं, सकाळी सूज जास्त दिसणं. यामुळे किडनी, हृदय आणि लिव्हर फेल्युअरचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे सतत ताप येणं, आठवड्यातून एकदा ताप येणं किंवा रात्री घाम येणं. यामुळे TB, कॅन्सर किंवा इन्फेक्शन यासारखे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्वचेवर अचानक बदल होणं, जसं की त्वचा पिवळसर होणं, काळे डाग, खाज किंवा पुरळ येणं. यामुळे लिव्हरचे आजार, हार्मोनल समस्या, ॲलर्जी किंवा कॅन्सर होऊ शकतो. त्याचप्रमाणे पोट साफ न होणं, अनेक दिवस बद्धकोष्ठता होणं, वारंवार जुलाब होणं. यामुळे आतड्याचे आजार किंवा कॅन्सर, थायरॉईड होऊ शकतात. त्याचप्रमाणे झोपेत बदल होणं, खूप झोप येणं किंवा झोप न लागणं, रात्री अचानक घाबरून उठणं. यामुळे डिप्रेशन, मेंदूविकार, हार्मोनल बिघाड होतात. त्याचप्रमाणे विस्मरण, गोंधळ होतो, छोट्या गोष्टी विसरल्या जातात, बोलताना शब्द सापडत नाहीत. यामुळे B12ची कमतरता जाणवते किंवा ब्रेन डिसऑर्डर किंवा स्ट्रोकचा इशारा. त्याचप्रमाणे वेदनाही दुर्लक्षित करू नका. कोणतीही वेदना 7 ते 10 दिवस टिकत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार नक्कीच घेऊ शकता. जसं की छातीत दुखणं, अचानक अर्धांगवायू, त्याचप्रमाणे अचानक रक्तस्राव होणं किंवा श्वास घेता न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शरीर कधीच खोटं बोलत नाही, आपण मात्र शरीराचं ऐकत नाही. तेव्हा ही लक्षणे ही शिक्षा नसून इशारे असतात. वेळेत तपासणी केल्यावर मोठा आजार आपल्याला टाळता येऊ शकतो. तेव्हा नक्कीच शरीराने दिलेले संकेत वेळीच ओळखा आणि योग्य तो उपचार करून घ्या.